आजच्या एपिसोडमध्ये तन्वीचं आणि राखेचं भांडण पाहून ना मला आमच्या घरातलं भावा बहिणीचं भांडण आठवलं. आम्ही आमच्या बहिणीला दुपारी मारायचो आणि ती संध्याकाळी रडायची पप्पा यायच्या टाइमला, आणि पप्पा आम्हाला लय मारायचे. आणि तिला ही आयडिया कळाली होती की पप्पा यायच्या टाइमला रडलं की पप्पाला तुडवतात, मग तिला खुश व्हायची माहिती का संध्याकाळी. तन्वीचं पण असायचे, टास्क खेळताना रडते, नंतर कॅमेरा पुढे जाऊन भोकाड पसरते आणि मग लोकांची सिंपती गेन करायचा कार्यक्रम करते. पण खरं सांगू का, तन्वी आजकाल फेक वाटायला लागली. खरंच का मला नाही माहिती, पण ती खरंच फेक दिसते आता. आणि दुसऱ्या ठिकाणी ससा आणि राखीमध्ये जोरदार भांडण झाले. आता हे काय झाले, कसं झाले सांगतो, त्याआधी चॅनल सबस्क्राईब करा. तर विषय असा झालाय, संस्कृतीने सांगितलं राखीला की माझा चहाचा कप धुवून दे. पहिली गोष्ट तर ती राखी सावंत आहे, त्याच्यात ती कॅप्टन आहे आणि तू तिला काम सांगते. वा, काय कॉन्फिडन्स आहे तुझ्यावरती. मग राखीने काय केले, स्विमिंग पूलच्या पाण्यामध्ये तिचा कप धुतला. मग ही संस्कृती काय कमी राहणार आहे काय? ही जेनजी लोक आहेत ना, मी नाही त्याच्यामध्ये, बट सांगतोय तुम्हाला, ती जरा एक वेगळ्याच लेवलने चाललेला असतात. ती राखीला नाळायला गेली, तिने राखीचा कप घेतला आणि स्विमिंग पूलच्या जे पायऱ्या आहेत ना, त्याच्या सगळ्यात शेवटच्या पायरीवरती कप नेऊन ठेवला पाण्यामध्ये. तेवढ्यात तो प्रभूने पाहिलं आणि प्रभू राखीला सांगायला ऐकायला, ए लाकी तुझ्या कप त्याने पाण्यामध्ये टाकला. मग राखी तापली. मग राखीने काय करावं, राखीने कपडे घेतले आणि स्विमिंग पूलमध्ये टाकायला सुरुवात केली संस्कृतीचे. आणि जेव्हा ती कपडे घ्यायला गेली ना, तर संस्कृती पण पळत आली. मग तू गॅस एकमेकांचे कपडे घेऊन फुगडी खेळतात, गलगल राणी क्याच्या यार, तुझ्या तर आता काय चाललंय टाइमपास. आणि ही भांडणं नको रे, असं काहीतरी वेगळं दाखवा ना. कालचं कसं मस्त होतं तसं काहीतरी दाखवा. आणि शो खरं स्क्रिप्टेड चाललाय का? राखी सावंत संकेतला सांगते की तू माझ्या अंगावर पाणी टाक, गरम पाणी टाका, थोडं थंड नको टाकून, तू दिसशील तू नॉमिनेट नाही होणार. अरे म्हणजे राखी सावंत शो आहे का हा? बिग बॉस नाव काढून टाका, असं करा, बिग बॉस स्लॅश काढून टाका नाव, खाली राखी सावंत शो, असंच करा, दुसरं काय राहिले. आणि राकेश भाऊ, कोणतं तरी टास्क आहे ना, उद्ध्वस्त न करता खेळून दाखव ना. प्रत्येक टास्क तुला उद्ध्वस्तच करायचंय. काहीतरी आम्हाला पाहायला ठेव. ते बिग बॉसचे मेकर्स आहे ना, तुझ्या पुढे हात जोडतील. त्यांनी तुला ऑलरेडी विनर ठेवलंय, तुला किंवा तन्वीला. त्याच्यात तू असा येड्यावाने वागतोय, ती तन्वी फेक दिसते. लोकांनी करायचं काय, बिग बॉसला शिव्या दिल्याशिवाय त्यांच्या राहतं काय? ते मेकर्स आहे ना, एका दिवशी ते स्विमिंग पूलमध्ये उडी मारतील आणि बाहेरच नाही यायची, जीव येते स्वतःचा. जरा सुधरा, नीट खेळा जरा. आणि तन्वी ताई प्लीज, नासका कांदा बोलू नको ग, कांद्याला आधीच भाव नाहीये, त्याच्यामुळे मी आधीच रडतोय. 4 एकर कांदे लावले होते, काय भाव भेटलाय जाऊ दे, आता मी नाही सांगणार. पण ते नको बोलू यार प्लीज. तू एक वेळ शंकरपाळ्या बोल, चालेल, मला दिवाळी लांब आहे, मी तोपर्यंत सहन करेल, बट नासका कांदा नको प्लीज. आणि रुचिताला घराबाहेर काय काढले हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. ह्या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगितलं, तर घराबाहेर का काढलं असेल आणि कशामुळे ते एविक्शन झाले तिचं. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. माझे 150 सबस्क्रायबर आहेत. माझे स्वप्न 1.5 लाख, 1.5 कोटी, 1.5 टिंबटिंबाचे आहेत रे. आणि तुम्ही 150 मध्ये अडकून ठेवले. तुम्हाला असं वाटत नाही की एखाद्या गोरगरीब पोराचे स्वप्न पूर्ण व्हावा, तुमचं त्याला हातभार लागावा. जरा सबस्क्राईब करा, चालेल, करा लवकर करा. झाला व्हिडिओ संपला, बस एंड. मी तर आता बंद करतो, मी उठतो, बंद करतो, बाय बाय. अरे उठलो आता, करा बंद, चला. थँक्स, लव्ह यू.